गाडी सोडते नाही हे राजेश आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, काही लोकांमागे ईडी लावते ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाती, काही लोकांमागे बिडी लावते ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो। आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सूर्य लपवण्यासाठी, इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं। आमचं एकच म्हणणं आहे, ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत। आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे, अर्थकारण संपलं पाहिजे, गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे। ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आजही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट, ही कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती, ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअपमध्ये इथं आलोय। नेमकं आपल्या विरोधात कोण असणार आहे? निंबाळकर आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, कशा पद्धतीने त्यांना ह्या बाबतीत उत्तर देतात? अहो मोहिते पाटला तर आम्हाला काय देणं घेणार, निंबाळकर तर काय देणं घेणार, आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीतनं दिलं पाहिजे। आरक्षण देणारे लोक उद्या आजपर्यंत जरा थांबा, आजपर्यंत मोहिते पाटलाचा चुलता विजयशी होता की सत्तेत, त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्तेत, मग समाजात काम करणारी पोरं आहेत का नाही ती काय हायती का नाही ती, मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठंतरी उभा राहिलं पाहिजे। पण आमचं म्हणणं काय, समाजात बी राहू द्या, देशात जर कुणाला भेज असेल हे तरी आम्हाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय। आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळल्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावर आम्ही लोकसभेत जाणार आहे, आम्हाला बाकीचं काहीच माहित नाही। पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या? आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळल्याला आरक्षण थांबवणे, एवढे दोनच मुद्दा आहेत आमचं, बाकी काय मुद्दा नाही आमचा।